आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 199 वर गेलाय। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली आहे। मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा या प्रदूषित हवेचा परिणाम पाहायला मिळतोय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे। आज मुंबईमध्ये AQI हा 199 वर पोहोचलेला आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये झालेली ही घसरण मानली जाते। मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे। समुद्र चौपाटीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि इथली जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की धुरकट वातावरणाची निर्मिती या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे याचा फटका कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा बसताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो। जे हवेचे कण आहेत ते सुद्धा आता जमिनीवरच रेंगाळताना आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री डीप क्लीन जरी करत असले तरी मुंबईचा AQI जो आहे त्यामध्ये कुठलीही सुधारणा होतानाचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। ही चिंतेची बाब आहे आणि यावर आता प्रशासन काही ठोस तोडगा काढणार आहे का, काही ठोस उपाययोजना करणार आहे का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळते आणि आणखी काही दिवस ही गुणवत्ता अशाच पद्धतीने ढासळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। ही चिंतेची बाब आहे। सरकार काही लक्ष देणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन आदिल खानसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।